रणधुमाळी सुरू आहे। या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आज आपल्या गावाचा आणि गावाचे भूमिपुत्र माजी सहकार मंत्री विनायकरावजी पाटील अण्णासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी आपल्या परिसरातील भूमिपुत्र आणि आमचे मार्गदर्शक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुरंधर आणि या जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचे पदी ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं सर्वप्रथम या लोणी गावा ठिकाणी स्वागत करतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आपल्या या भूमिपुत्राची आठवण करून आशीर्वाद घेण्यासाठी आले, त्याचाच आम्हाला अभिमान आहे। अनेक उमेदवार येतात ना, परंतु आपल्या भूमीला मान देऊन पुढे निघून जातात, पुन्हा ढुंकून बघत नाही। आपल्या परिसरातले शिवशेजारी या ठिकाणी ज्यांना आत्मीयता आहे तेच या ठिकाणी थांबतात आणि त्यांचंच लक्ष असतं, म्हणून त्या दृष्टिकोनातून भाऊचं नेहमी आपल्या या परिसरात लोणीमध्ये लक्ष असतं। त्यांचं मित्रपरिवार या ठिकाणी भरपूर आहे, त्यांचे नातेगोते आहे, परंतु काही अडचणीच्या गोष्टी या परिसरामध्ये असल्यामुळे सर्वांना दबावतंत्र किंवा कुठल्याही गोष्टीची अडचण होती। ती अडचण थोडक्यात या ठिकाणी मी उघड बोलणार नाही, परंतु ती अडचण दूर झालेली आहे। कोणालाही कुठल्याही प्रकारचं बर्डन राहण्याचं कारण नाही आणि कोणालाही या ठिकाणी दबावून राहण्याची काही गरज नाही। या ठिकाणी तुम्ही स्वतंत्र आहात, देशाने घटनेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना जो तो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत या ठिकाणी या उमेदवाराच्या पत्नी नीताताई आणि त्याचप्रमाणे परिगाबाई या दोन उमेदवाराच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वप्रथम मी आपल्या गावाचे नागरिक जमादार भाई यांना विनंती करतो, त्यांनी दत्तू पाटलाचे एकदा स्वागत करावं। बरं चालते, ठीक आहे। आता उमेदवाराच्या या म्हणण्यानुसार आपण या ठिकाणी तो सत्कार समारंभाचा कार्यक्रम हा बाजूला ठेवू, परंतु या ठिकाणी भाऊ आम्हाला आनंद आहे तर तुम्ही सर्वांच्या सुखादुःखात नेहमी करता सक्रिय असतात, त्यामुळे तुमचा चाहता वर्ग आहे। जी अडचण होती ती दूर झालेली आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आता अडचण नाही। यापुढे तुम्हाला आम्ही नक्कीच मदत करू। आमच्या गावाची एक आख्यायिका आहे, मी वाणी साहेबात यापूर्वी काम केलेलं होतं। आमच्या सभेला नेहमी करता 6 लोक असायचे, परंतु मतदान अर्धगाव करायचं। त्याच पद्धतीने तुम्ही इथं जरी तुम्हाला प्रेक्षक वर्ग किंवा तुमच्या सभेला लोक कमी असले तर मनात खंत बाळगू नका, कारण अर्ध्यापेक्षा जास्त गाव तुम्हाला या ठिकाणी मदत करणारी याची ग्वाही या ठिकाणी मी गावकऱ्याच्या वतीनं देतो। तुम्ही मनात शंका आणू नका, असेच प्रेम आमच्या गावावर ठेवा, तुमची मैत्री कायम ठेवा आणि तुमचं कार्य सदैव चालू ठेवा। तुमच्या कार्यास आमच्या गावकऱ्यांच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। यानंतर आमच्या परिसरातील धुरंधर नेतृत्व आणि किसान मोर्चाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरराव यांना विनंती करतो की त्यांनी या